नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, दरमहा 6,000 रुपये अनुदान मिळावे यासाठी अन्नत्याग आंदोलन, रक्तदान शिबिर 21 ते 23 मार्च रोजी हे मोठे आंदोलन रायगड पाचाड या ठिकाणी होणार आहे। तर मग या आंदोलनकर्त्यांसाठी कार्यक्रमाची माहिती पुस्तिका काढण्यात आलेली आहे। त्या कार्यक्रमाच्या माहिती पुस्तिकेची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे। कारण की मित्रांनो, हजारोच्या संख्येने या ठिकाणी दिव्यांग बांधव जमा होत आहे। तर मग या दिव्यांग बांधवांना या माहितीचा उपयोग व्हावा, त्यांचा प्रवास सुकर व्हावा, त्यांना कार्यक्रमाची रूपरेषा कळावी यासाठी या माहिती पुस्तिकेचे वाचन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। या माहिती पुस्तिकेविषयी सविस्तर माहिती देणार आहोत, म्हणजे तुम्हाला या कार्यक्रमाची रूपरेषा कळणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता माहिती पुस्तिका प्रहार राष्ट्रप्रथम, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष आयोजित अन्नत्याग आंदोलन व रक्तदान शिबिर 21 मार्च ते 23 मार्च 2025 रोजी। माहिती पुस्तिका स्थळ प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारी राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड तालुका महाड जिल्हा रायगड या ठिकाणी प्रस्तावना दिलेली आहे। बच्चू कडू साहेब यांची आपल्या हक्कासाठी प्रत्येक आवाज आणि आपल्या रक्तातून मिळणारा प्रत्येक थेंब हाच आपला खरा विजय ठरेल। चला एकत्र येऊया, न्याय आणि मानवतेसाठी उभे राहूया। धन्यवाद। अशा प्रकारची प्रस्तावना या ठिकाणी करण्यात आलेली आहे की बस व जीप व्यवस्था करण्यात आलेली आहे, म्हणजे जे आंदोलनात सहभागी होणार आहे त्यांच्यासाठी जीप व बस याची व्यवस्था महाड व माणगाव या ठिकाणाहून करण्यात आलेली आहे। महाड व माणगाव येथून एसटी महामंडळाच्या बस देखील सोडल्या जाणार आहे। या ठिकाणी सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 4 ते 8 या वेळेत दर तासाला बस किंवा जीपची व्यवस्था माणगाव आणि महाड या ठिकाणाहून करण्यात आलेली आहे। या ठिकाणी मदत कक्ष तयार करण्यात आलेले आहे। मग ज्या भागातून रेल्वे बसने प्रवास करून येणार असतील तर या वेळेच्या अनुषंगाने बस जीपची उपलब्धतेनुसार नियोजन करावे। 20 मार्च पासून सायंकाळी 4 वाजल्यापासून ही सुविधा सुरू असणार आहे। रात्री 8 नंतर जे बांधव माणगाव महाड येथे पोहोचणार आहेत त्यांना सकाळी 7 पासून बस व्यवस्था सुरू होईल। प्रवासाविषयी सूचना दिलेल्या आहे। मग विविध जिल्ह्यातून मुंबई व ठाणे येथे रेल्वे व बसने येणाऱ्या बांधवांसाठी माणगावपर्यंत पोहोचण्यासाठी पनवेल येथून एसटी बसची सेवा उपलब्ध आहे। मग पुणे येथून स्वारगेट एसटी डेपोतून माणगावपर्यंत एसटी सेवा उपलब्ध आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील बांधवांनी शक्यतो महाडपर्यंत यावे। तेथून पाचाडपर्यंत जाण्यासाठी बसची सेवा उपलब्ध आहे। जे बांधव गाड्यांनी येणार आहेत त्यांनी गुगल मॅपचा वापर करावा। पुणे मार्गे येणाऱ्या बांधवांनी निजामपूर फाटा येथून डावीकडे वळून पाचाडपर्यंत पोहोचावे, माणगावला जाण्याची आवश्यकता नाही। तसेच मुक्कामी येणाऱ्या बांधवांसाठी महत्त्वाच्या सूचना आहे। त्यांनी आपलं सर्व साहित्य, गोळ्या, औषधी, जास्तीचे कपडे, खाण्याचे पदार्थ, ओळखपत्र, मोबाईल फोन, चार्जर, पाण्याची बॉटल, बॅग, पिशवी, टॉवेल, साबण, ब्रश, पेस्ट, सॅनिटायझर सोबत आणावे। टॉर्च आणावी। उन्हापासून बचावासाठी टोपी किंवा स्कार्फ आणावा। महत्त्वाची माहिती आहे। दिनांक 21 मार्च ते 2025 ते 23 मार्च 2025 सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे। स्थळ आहे प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड। उपोषणकर्ते श्री बच्चूभाऊ कडू। उपोषणाचा जे आंदोलनाचा प्रकार आहे अन्नत्याग आंदोलन शांततेच्या मार्गाने। आंदोलनाचा उद्देश आहे दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या न्यायासाठी उभारलेला संघर्ष आहे। रायगडच्या पायथ्याशी एकत्र येत आहोत, ज्याला इतिहासाने अन्यायाविरुद्ध लढाईचे केंद्रस्थान मानले आहे। या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेले आहे, मदत व सहाय्यता कक्षाचे, तसेच महाड स्थळ या ठिकाणी महाड या ठिकाणाहून जे काही गाड्या येणार आहेत त्यांचे पण मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेले आहे। मदत कक्ष उभारलेले आहे। या मदत कक्षाशी आपण संपर्क साधू शकता, माहिती विचारू शकता। दिव्यांगांच्या प्रमुख मागण्या कोणकोणत्या आहे तर या ठिकाणी बघा, सर्व दिव्यांगांना किमान दरमहा 6,000 रुपये मानधन देण्यात यावे। मानधन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 5 तारखेच्या आत जमा करण्यात यावे। स्वतंत्र घरकुल योजना राबवण्यात यावी। अंत्योदय कार्ड देण्यात यावे। दिव्यांगांना कर्जमाफी करावी। प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन देण्यात यावे। या ठिकाणी सिकलेस, थॅलेसिमिया, हिमोफेलिया या दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये दिव्यांग श्रेणीमधून आरक्षण मिळावे। त्यांना दर्जेदार औषधे मोफत पुरवण्यात यावी। 2016च्या कायद्यानुसार
5% दिव्यांगांवर खर्च करण्यात यावे। मोठ्या ग्रामपंचायती, नगर परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा यांचे जिल्हावार 5% निधी वाटपाबाबत सक्ती करावी, याची नोंद लेखापरीक्षणामध्ये घेण्यात यावी। 2016च्या कायद्यानुसार बँकांमध्ये राज्य निधी, राष्ट्रीय निधी निर्माण करावा। स्वयंरोजगाराकरिता स्टॉल देण्यात यावे। स्वतंत्र धोरण निर्माण करण्यात यावे। दिव्यांगांचे बचत गटांकरिता विशेष योजना, दिव्यांगांच्या सहकारी संस्था यांची बांधणी करण्यात यावी। साहित्य वाटप करताना जे रोजगारयुक्त साहित्य असावे, 3 चाकी हाताने ओढणारी सायकलबंदी घालण्यात यावी। शेतकरी, दिव्यांग तसेच रोजगार असलेले लहान उद्योजक दिव्यांग यांच्यासाठी धोरण आखण्यात यावे। तसेच क्रीडा क्षेत्रातील दिव्यांग, शिक्षण घेणारे दिव्यांग यांच्यासाठी धोरण आखण्यात यावे। अंगणवाडी, आशा वर्कर, मदतनीस, पोलीस पाटील, कोतवाल या आरक्षण नसलेल्या मानधनाच्या पदावर दिव्यांगांना नियुक्तीत प्राधान्य देण्यात यावे। याकरिता विशेष 10% अधिकचे गुण देऊन प्राधान्य देण्यात यावे। अतितीव्र दिव्यांगांचे पालक किंवा मुलांना नोकरीत संधी देण्यात यावी। दिव्यांगांकरिता स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावे। मूकबधिरांकरिता सुद्धा स्वतंत्र शाळा निर्माण कराव्यात आणि दिव्यांगांकरिता सॉफ्टवेअर व सर्व दिव्यांगांकरिता अडथळामुक्त शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी। खाजगी व नामांकित शिक्षण संस्थांमध्ये शाळा महाविद्यालयात 5% आरक्षण देऊन सदर शिक्षण मोफत करण्यात यावे। मूकबधिर दिव्यांग व्यक्तींकरिता वाहन चालवण्याचा परवाना देण्याबाबत मोटार व्हेकल ॲक्टमध्ये तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनात प्रस्तावित करावे। राज्यातील पोलीस स्टेशन, तहसील न्यायालय या ठिकाणी प्रामुख्याने जिल्हा स्तरावर 2 सायनिंग लँग्वेज दुभाषिकांची नियुक्ती करण्यात यावी। विद्यार्थ्यांच्या विविध प्रशिक्षणाकरिता बार्टीच्या धर्तीवर संत गाडगे बाबा दिव्यांग प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात यावी। दिव्यांगांचा सर्वे, दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटपासाठी मोहीम राबवण्यात यावी। सर्व कागदपत्रे एकाच छताखाली देण्याची मोहीम राबवण्यात यावी। जिल्हास्तर, तालुकास्तर विविध समिती आहेत, त्यात दिव्यांगांच्या प्रकारानुसार त्यांच्या प्रमाणात सदस्य नियुक्त करण्यात यावे। गोवा राज्याच्या धर्तीवर विभागीय राज्यस्तरीय कार्यक्रम घ्यावा। शेतकऱ्यांसाठी मागण्या आहेत। पेरणी ते कापणीपर्यंतचे सर्व कामे मनरेगा किंवा राज्याच्या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत करण्यात यावी। फळ शेतींकरिता मनरेगा अंतर्गत 3+5 योजना राबवण्यात यावी। तसेच फळबाग व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र धोरण असावे। संत्रा, आंबा, काजू, केळी, द्राक्ष पिकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन पुढील 2 वर्षांसाठी कर्जाच्या मुद्दल व व्याजात 50% माफी देण्यात यावी व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतमजूर यांना लागू करण्यात यावी। घरकुलांसाठी 5 लाख निधी असावा। शहर आणि ग्रामीण भागात समान संधी देण्यात यावी। मागण्या आहेत। शहीद परिवार, माजी सैनिक, हुतात्मा स्मारक व गड किल्ल्यांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करावे। शिवछत्रपतीकालीन स्वराज्यातील आताच्या वारसदारांची व स्वातंत्र्य संग्रामातील वारसदारांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय आहे, त्यांच्याकरिता विशेष योजना सुरू करण्यात याव्या, अशा प्रकारच्या मागण्या आहेत। या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा दिलेली आहे 21 मार्च 2025 रोजीची। सकाळी 8 ते 9 या ठिकाणी भजन गायनाचा कार्यक्रम होणार आहे। 9 वाजता मा जिजाऊ समाधी दर्शन होणार आहे। तर मग अशा प्रकारची या ठिकाणी सर्व सविस्तर कार्यक्रमाची रूपरेषा 22 मार्च 2025ची पण दिलेली आहे। मग कार्यक्रमाची रूपरेषा 23 मार्च 2025ची पण दिलेली आहे। त्या संदर्भात काही सूचना दिलेल्या आहेत। नोंदणी कक्षावर नोंदणी करावी। दिलेले ओळखपत्र गळ्यात घालणे आवश्यक आहे। पाचाड येथे पोहोचण्यासाठी आपापले प्रवास मार्ग सुनिश्चित करावे। सोबत खाण्याच्या वस्तू, पाणी, औषधे सोबत घ्यावीत। सर्वांनी कार्यक्रमस्थळी शांतता व शिस्त पाळावी। कार्यक्रमस्थळी स्वच्छता राखावी। कचरा योग्य ठिकाणी टाकावा। वैद्यकीय मदत असल्याने काही त्रास झाल्यास तातडीने संपर्क करावा। पाण्याचा तुटवडा असल्याने व संख्या जास्त असल्याने पाणी जपून वापरावे। वेळोवेळी पाणी पित राहावे। सूर्यप्रकाशापासून संरक्षण, शक्यतो सावलीत बसावे। शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ORS पावडर, ग्लुकोज पाणी, लिंबू सरबत याचे सेवन करावे। पॉवर बँक सोबत बाळगावी। निवेदन देण्यासाठी स्वतंत्र कक्ष असल्याने तिथे निवेदन जमा करावे। मग या कार्यक्रमासाठी समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत। त्या समित्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। समितीचे नाव, समितीचे अध्यक्ष, त्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहे। स्नेहभोजनाबद्दल सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे। भोजनाचे वेळापत्रक सादर केलेले आहे। या ठिकाणी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण या ठिकाणी प्रत्येक विभागानुसार
टायमिंग ठरवलेला आहे, वेळ ठरवलेली आहे, त्या वेळेनुसारच आपण सर्व कार्यवाही करावी. मग अशा प्रकारची महत्त्वाची माहिती या माहिती पुस्तिकेत दिलेली आहे. मग जे काही बांधव हजारोच्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहे त्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी ही माहिती उपयोगी पडणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, दिव्यांग बांधवांपर्यंत माहिती पोहोचवा, म्हणजे त्यांना या माहितीचा उपयोग होईल. त्यांचं या कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी, येण्यासाठी, राहण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना सोयीचे होईल. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.